सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्हा विशेष या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। आपल्या चॅनलवर विविध जिल्ह्यांचे जिल्हा विशेष या संदर्भात एक सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे। तर आगामी पोलीस भरती तसेच इतर सरळ सेवा परीक्षेमध्ये जिल्ह्यावरती आपल्याला हमखास प्रश्न असतात। तर या ठिकाणी आपण धाराशिव जिल्हा विशेष या संदर्भात माहिती पाहूया। आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघूया आपण या ठिकाणी धाराशिव जिल्हा विशेष। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या धाराशिव जिल्ह्याचं जे काही क्षेत्रफळ आहे ते 7569 चौकी इतकं पाहायला मिळतं। धाराशिवची लोकसंख्या जी काही घनता आहे 2011 नुसार ती 219 इतकी पाहायला मिळते। लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर दर चौरस किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता। 2011 नुसार धाराशिव जिल्ह्याची लोकसंख्या आहे 16,57,576 इतकी लोकसंख्या आहे। तर 2011 नुसार धाराशिव जिल्ह्याचं लिंगोत्तर होतं 924 इतकं लिंगोत्तर, म्हणजे 1000 पुरुषामागे असणारं जे की महिलांचं प्रमाण आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, लिंगोत्तर म्हणतो, जे की 924 इतकं आपल्याला पाहायला मिळतं धाराशिव जिल्ह्याचं। तर धाराशिव जिल्ह्याची साक्षरता आहे 2011 नुसार या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे 76.3% इतकी साक्षरता आहे धाराशिवची, 76.3%। धाराशिव जिल्ह्याचं हवामान या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला उष्ण, कोरडे आणि विषम। विषम म्हणजे की ऋतू परत्वे वेगवेगळ्या ऋतूनुसार हवामानामध्ये बदल होतो, त्यामुळं आपण त्याला काय म्हणायचं तर विषम स्वरूपाचं हवामान। तर उष्ण, कोरडे आणि विषम। धाराशिव जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की स्वच्छ सूर्यप्रकाश सर्वाधिक मिळत असल्यामुळे एक महत्त्वाची ओळख धाराशिव जिल्ह्याची लक्षात घ्यायची आहे, म्हणजे की सर्वाधिक स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणारा जिल्हा अशी ओळख धाराशिव जिल्ह्याची पाहायला मिळते आपल्याला। धाराशिव जिल्ह्याला जी काय संलग्न सीमा आहेत त्या आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। धाराशिवच्या पूर्वेस लातूर जिल्हा आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, आयएमपी पॉइंट आहे। धाराशिवच्या उत्तरेला आपल्याला बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्याची सीमा पाहायला मिळेल। धाराशिवच्या पश्चिमेस सोलापूरची सीमा पाहायला मिळेल। धाराशिवच्या दक्षिणेस बिदर आणि गुलबर्गा हे कर्नाटक राज्यातील 2 जिल्हे महत्त्वाचे आहेत। तर समुद्र सपाटीपासून धाराशिव जिल्ह्याची जी काय उंची आहे ती 600 मिलीमीटर इतकी पाहायला मिळते आपल्याला। तर मराठवाडा बघा प्रादेशिक विभागाच्या दक्षिण भागात धाराशिव जिल्ह्याचे स्थान आपल्याला दिसून येतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 4 विधानसभा मतदारसंघ पाहायला मिळतील आपल्याला। तर या ठिकाणी आपण मित्रांनो पाहूया की धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्या संदर्भात। तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील। धाराशिव कळंब मतदारसंघ विद्यमान आमदार आहेत कैलास पाटील। तर 3 नंबर भूम परांडा वाशी विद्यमान आमदार आहेत तानाजी सावंत। 4 नंबर उमरगा आणि लोहारा या ठिकाणी विद्यमान आमदार प्रवीण स्वामी। तर मित्रांनो, धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर कळंब, त्याचबरोबर धाराशिव आहे, वाशी आहे, भूम आहे, परांडा आहे, तुळजापूर, लोहारा, उमरगा, औसा आणि बार्शी या तालुक्यांचा समावेश होतो। यामध्ये औसा हा लातूर जिल्ह्यामध्ये येतो, तर बार्शी हा तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धाराशिव जिल्ह्याचे जे काय विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव जिल्ह्याचे जे काय पालकमंत्री आहेत ते प्रताप सरनाईक। लक्षात घ्या, पॉइंट आयएमपी असणार आहे ते। धाराशिव जिल्ह्याचं जे काय प्रशासन आहे या संदर्भात जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं सध्याचे जिल्हाधिकारी धाराशिवचे माननीय कीर्तिकिरण पुजार साहेब आहेत। तर पोलीस अधीक्षक या ठिकाणी माननीय श्रीमती रितू खोकर मॅडम आहेत। तर नंतर आपल्याला धाराशिव जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी या ठिकाणी माननीय श्रीमती शफकत आमना या ठिकाणी लक्षात घ्या, शफकत आमना मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव या ठिकाणी सध्या बघा माननीय मैना घोष साहेब आपल्याला पाहायला मिळतील। तर या ठिकाणी आपल्याला धाराशिव जिल्हा न्यायालयाच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून आपल्याला श्रीमती अभिश्री देव ह्या महत्त्वाच्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, त्यांच्या बाबतीत प्रश्न येऊ शकतो। तर आपल्याला पुढे जाऊन बघा बाकीचे प्रश्न पाहिजे आहेत महत्त्वाचे जे पडलेले आहेत याच्या पूर्वी आणि आगामी आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातील। मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।
धाराशिव जिल्ह्यातून 2 राष्ट्रीय महामार्ग गेलेले पाहायला मिळतात. क्रमांक 9चा राष्ट्रीय महामार्ग, त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 हे दोन्ही धाराशिव जिल्ह्यातून गेलेले पाहायला मिळतात. आता यामध्ये जे काही असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 आहे तो सोलापूर ते धुळे म्हणजेच की प्रॉपर धाराशिव या शहरामधून गेलेला दिसून येईल. उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण कोणत्या साली झालं तर 2023 मध्ये. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण भूम तालुक्यातील निपाणी येथील चिंचाचा माळ हे आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 600 मीटर. तर लक्षात घ्या, धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीचं ठिकाण आहे चिंचाचा माळ, जे की निपाणी या ठिकाणचं ठिकाण आहे, जे की तालुका आहे भूम. आता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला तुळजापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला जे की पर्यटन आहे धाराशिव जिल्ह्यातील या संदर्भातही प्रश्न विचारले जातील. या ठिकाणी लक्षात घ्यायचा पॉइंट म्हणजे मित्रांनो, जे की असणारा आपला जे काय बघा नळदुर्ग किल्ला आहे तो नळ राजाने बांधलेला पाहायला मिळेल आपल्याला. आणि आदिलशाहीच्या काळामध्ये जर बघितलं नळदुर्ग किल्ल्याला शहादुर्ग असे नाव होते, पण ते नाव पुढे रूढ न झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. नळदुर्ग किल्ल्यात आपल्याला या ठिकाणी नल दमयंती या नावाने बघा नरमादी धबधबा पाहायला मिळेल. महत्वाची गोष्ट म्हणजे की पाणी महाल, ज्याला आपण जल महाल सुद्धा म्हणतो, नळदुर्ग किल्ला येथील एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रश्न इथे येण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो, लक्षात घ्या, पॉइंट महत्वाचा असणार आहे. तर परांडा किल्ला या संदर्भात आपण बघूया. परांडा धाराशिव जिल्ह्यातील एक महत्वाचा बघा परांडा तालुक्यातील एक किल्ला आहे. तर परांडा किल्ला 15व्या शतकात बहामनी राजसत्तेचा वजीर मोहम्मद गवान याच्या काळामध्ये बांधल्याचं दिसून येतं. धाराशिव शहराच्या वायव्य दिशेला बालाघाट डोंगर रांगेत 7 लेणी पाहायला मिळतील आपल्याला. या लेण्यांना आपण काय म्हणतो तर धाराशिव लेणी, चांभार लेणी किंवा शैव लेणी, जाहीर लेणी या नावानं ओळखली जातात. आणि धाराशिव लेणी हे हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्माशी संबंधित असल्याचं दिसून येतं. तर पुढे जाऊन भूम तालुक्यामध्ये आपल्याला बाणगंगा तलाव महत्वाचा पाहायला मिळेल आणि भूम हे शहर सुद्धा बाणगंगा नदीकाठी असलेलं दिसून येतं. बोरी आणि हरणी हे जे काही तलाव आहेत ते तुळजापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतील. तेरणा धरण धाराशिव तालुक्यात असून ते तेरणा नदीवर असल्याचं दिसून येतं. निम्न तेरणा प्रकल्प लोहारा तालुक्यातील माकणी येथे असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर परांडा तालुक्यात आपल्याला एक प्रसिद्ध सीना कोळेगाव धरण आहे. हे धरण बघा त्याचा जलाशय सीना कोळेगाव धरणाचा जलाशय कल्याण सागर या नावानं ओळखला जातो. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ हा एक पॉइंट आहे आपल्याला महत्वाचा एक्झाम मध्ये विचारला जातो, तर तोही पाहायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण जाऊया आपल्या पुढच्या पॉइंटला, महत्वाच्या धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करून देऊया. तुळजापूर येथील जे काय तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे या अनुषंगाने महत्वाचं म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज यांचं असणारं एक श्रद्धास्थान म्हणून तुळजाभवानीकडे या ठिकाणी आपण सर्वजण एका महत्वाच्या म्हणजे की प्रसिद्ध अशा 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं एक श्रद्धास्थान म्हणजेच की तुळजाभवानी देवी मंदिर. या ठिकाणी या तुळजाभवानी मंदिराची जी काय असणारी बांधकामाची शैली आहे हेमाडपंथी नागर शैलीतील हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. तुळजाभवानी मंदिराचं जे काय मुख्य प्रवेशद्वार आहे याचं नाव बघा, प्रवेशद्वाराचं नाव शहाजीराजे प्रवेशद्वार म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो दुसरं जे काय महाद्वार असणार आहे ते म्हणजे की जिजाऊ महाद्वार या नावानं ओळखलं जाईल. लक्षात घ्या, पॉइंट महत्वाचे आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वाराजवळ सिद्धिविनायक या उजव्या सोंडेचा अष्टविनायकापैकी गणपती आपल्याला पाहायला मिळेल. तुळजाभवानी मंदिर हे राष्ट्रकूट किंवा यादवकालीन असल्याचं मानलं जातं. तुळजाभवानी संबंधित जे की शिलालेख तुळजापूर तालुक्यातील काटी या गावी सापडला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर तुळजाभवानी मातेच्या दर्शनात जाताना उजव्या बाजूस बघा गोमुख हे तीर्थ पाहायला मिळतं. तुळजापूर हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर म्हणजे धुळे सोलापूर महामार्गावरती असल्याचं पाहायला मिळतं. तर धाराशिव जिल्ह्यातील एक महत्वाचं पुढचं श्रद्धास्थान आहे तेर. संत गोरोबा काका कुंभार यांची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संत गोरोबा काका यांचं जन्मभूमी त्याचबरोबर कर्मभूमी एक महत्वाची पाहायला मिळते तेर.
आपण या ठिकाणी तेरच्या बाबतीत जर बघितलं तर बरेचसे प्रश्न यापूर्वी सुद्धा विचारले गेलेले पाहायला मिळतात आपल्याला। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तेरच्या बाबतीत जर बघितलं आपण तर तेरणा नदीकाठी असणारे महत्त्वाचं ठिकाण संत गोरोबा काकांचं जन्मभूमी कर्मभूमी एक महत्त्वाचं ठिकाण आहे। तर काळेश्वर मंदिराच्या परिसरात संत गोरोबा काकांची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तेरमध्ये। तेर ठिकाणाचं जे काय प्राचीन नाव होतं ते तगर होतं। मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न यापूर्वी आलेला आहे या संदर्भात। तेर ठिकाण तेरणा नदीकाठी आहे आणि तेर येथे रामलिंगप्पा लांबतोरे वास्तू संग्रहालय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। तर सातवाहन काळामध्ये प्रश्न इथं पडतो परीक्षेमध्ये IMP आहे मित्रांनो। सातवाहन काळामध्ये तेर येथील व्यापारी संबंध रोम सोबत असल्याचे पुरावे मिळतात आपल्याला। आंतरराष्ट्रीय शहर रोम लक्षात घ्या या ठिकाणी। तर या ठिकाणी त्रिविक्रम मंदिर एक महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये आलेला आहे यापूर्वी सुद्धा। बघा, तेर मधील हे मंदिर भगवान विष्णूच्या त्रिविक्रम अवताराला समर्पित असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे त्रिविक्रम मंदिर हे जर आपण लक्षात घेतलं तर पूर्वी एका बौद्ध चैत्यालयाच्या स्वरूपात होते, जे नंतर हिंदू मंदिरामध्ये बघा रूपांतरित करण्यात आल्याचं दिसून येतं। त्रिविक्रम मंदिर पॉइंट महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। उत्तरेश्वर मंदिर जे की बघा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विटांचं मंदिर म्हणून आपण तेर येथील या मंदिराला लक्षात घ्यायचं आहे। उत्तरेश्वर मंदिराला पॉइंट IMP असणार आहे मित्रांनो। चला, पोलीस भरती मैदानी चाचणीचा एक गड सर केल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन लेखी परीक्षा जास्तीत जास्त गुणासह आपण मेरिट लिस्टमध्ये बसलो की आपल्या आईबाबांचं स्वप्न सुद्धा सत्यामध्ये येतं। तर मित्रांनो, आणि आपलं सुद्धा आयुष्याचा राजमार्ग सुकर होतो। तर या ठिकाणी आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया। बौद्ध स्तूप तेरमध्ये आपल्याला उत्खननादरम्यान एक प्राचीन विटांनी बांधलेले बौद्ध स्तूप सापडलेले दिसून येतील, जेथे बौद्ध धर्माचं अस्तित्व आपल्याला बघा पाहायला मिळेल। महत्त्वाचं म्हणजे की काळेश्वर मंदिर आहे हे त्रिविक्रम मंदिराच्या उत्तरेस तेरमधील प्राचीन विटांचे मंदिर पाहायला मिळेल आपल्याला। तर परांडा तालुक्यामध्ये मित्रांनो एक महत्त्वाचं डोमगाव या ठिकाणी कल्याण स्वामींचा मठ आपल्याला, त्याचबरोबर ख्वाजा बदरुद्दीन साहेबांचा दर्गा परांडा या ठिकाणी आपल्याला बघा परांडा तालुक्यातील डोमगाव या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच परांडा येथे हंसराज स्वामींचा मठ एक महत्त्वाचं म्हणजे की बघा या ठिकाणी असणारा मठ। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला भूम या ठिकाणचं जे काय आलमप्रभूचं मंदिर आहे हे सुद्धा महत्त्वाचं परीक्षेमध्ये विचारलेलं आहे। भूम तालुक्यात कुंतलगिरी हे जैन धर्मियांचं तीर्थस्थान महत्त्वाचं आहे। धाराशिव तालुक्यातील वडगाव येथील सिद्धेश्वर शिव मंदिर हेमाडपंथी शैलीतील एक वास्तूचा नमुना पाहायला मिळतो आपल्याला। त्याचबरोबर धाराशिव शहरामध्ये शमशुद्दीन गाजी यांचा दर्गा असल्याचं दिसून येतं। आणि कळंब या ठिकाणी सय्यद जाफर अली तहसीलदार यांचा दर्गा महत्त्वाचा आहे। कळंब शहर हे मांजरा नदीकाठी लक्षात घ्या। अंदूर तालुका आहे तुळजापूर येथे एक खंडोबा मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर येडशी तालुका धाराशिव येथे रामलिंग मंदिर आपल्याला पाहायला मिळेल, एक प्रसिद्ध मंदिर आहे सुद्धा मित्रांनो। तर परांडा तालुक्यातील सोनारी या ठिकाणी काळ भैरवनाथ मंदिर आपल्याला प्रसिद्ध असल्याचं दिसून येतं। आपल्या बघा तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर प्रसिद्ध असल्याचं दिसून येतं। प्रश्न खूप वेळा मित्रांनो या पॉइंटवरती आलेला आहे, IMP पॉइंट असणार आहे आपल्या परीक्षेसाठी, लक्षात घ्या। यावरती खूप वेळा प्रश्न आहे। रामलिंग घाट अभयारण्य येडशी गावानजीक धाराशिव तालुक्यात पाहायला मिळेल। त्याचबरोबर माळडोक अभयारण्य क्षेत्रामध्ये धाराशिवचा काही भाग येत असल्याचं सुद्धा दिसून येतं आपल्याला। आणि भूम तालुक्यातील कुंतलगिरी येथील खावा आणि पेढा या उत्पादनांना GI टॅग प्राप्त झाल्याचं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे। यावरती यापूर्वी प्रश्न आलेला आहे 2024 एका पोलीस भरतीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या। मित्रांनो, तुळजापूर येथील कवड्याच्या माळेला सुद्धा GI टॅग प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि धाराशिव येथील गुलाबजामुन हा पदार्थ प्रसिद्ध आहे। तसेच धाराशिव जिल्ह्यातील शेळी उत्पादनाबाबत प्रसिद्ध असल्याचं पाहायला मिळतं। 16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्हा आपल्याला अलिप्त वेगळा स्वतंत्र झाल्याचं दिसून येतं। मित्रांनो, हे एक महत्त्वाचे काही जे काही बघा जिल्हा विशेषचे जे काही पॉइंट आहेत महत्त्वाचे आपले धाराशिव जिल्ह्याशी संबंधित, ते आपल्याला नक्कीच फायद्याचे ठरतील। तर आपली ही सिरीज आपण पुढे चालू ठेवूया मित्रांनो।
आपल्याला कुठल्या पॉईंटवरती व्हिडिओ एक्झाम ओरिएंटेड बनवणं गरजेचं वाटतं ते पॉईंट आपण कमेंट सेक्शनमध्ये दर्शवा. आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.